पाट्यावरची चटणी सुकी सुकी असतं ना चांगली. हा मिसळची चव नाही येत. आणि इकडे एका साईडला स्नेल काय करतेस? भाजी धुवून स्नेल भाजी धुवून घेते. कोणती भाजी आहे आज आपल्याकडे? मेथीची भाजी. मेथीची भाजी बघ ती मस्त आणि असते. वालाचं बेरड झालं पण. आणि वालाचं बेड पण झालंय. कसं वाटतं स्नेल गावी? मस्त मजा येते. मजा येते. नवीन एक्सपिरियन्स म्हणजे असं तरी येत असो गावी आम्ही, पण नवीन येऊन काहीतरी वेगळं डिश बनवलं पण मजा येते. तर मंडळी मस्त दुपारचं जेवण झालं. खूप दिवसांनी गावच्या घरी जेवण आई बाप्पांसोबत. म्हणजे ती एक अनुभव वेगळा असतो, कारण की आपण मुंबईला जॉबसाठी असतो, आईवडील गावी असतात. तर मग खूप मस्त वाटतं, बरं वाटतं जरा आल्यानंतर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओची सुरुवात जी आहे ती आज आई पाट्यावरती वाटण काढते, कारण की आज लाईट गेले आणि खूप दिवसांनी पाटा. आई कधी वापरला शेवटचा पाटा? पुरणपोळ्या केल्या तेव्हा पाटा वापरला असेल ना शेवटला. हां, तर आज चटणी पण करता. पाट्यावरची चटणी सुकी सुकी असतं ना चांगली. हां, मिसळची चव नाही येत. पाट्यावरची वाटणाला, मिक्सरच्या वाटणाला पाट्यावरची चव नाही येत. पाट्यावरचा चव येतं हो, मिसळचा चव नाही येत. घे वाट. पाट्यावरचं वाटण काढायला थोडी मेहनत लागते. मिक्सरचा काय एक बटन दाबला की लगेच बारीक. मनगाठा चांगली ताट होतात पाट्यावरचा वाटण. मिक्सरचा बटन दाबला की झाला. लाईट नाही म्हणून. बघा लसूण वगैरे कसं मस्त बारीक येते. काय काय लसूण, कोथिंबीर, खोबरा, जिरा, हळद. वाजबं सुटलंय. मस्त वास येतोय. मिसळच्या ह्याला वास नाही येत. हो. आई सांगते की लाल कसली मिरच्याची चटणी, लाल मिरची चटणी पण आई पाट्यावरती वाटायची. भाकरीची चटणी मस्त. बघा किती बारीक झालंय. मिक्सरपेक्षा पण बारीक होते वाटण. मग एका ह्याच्यात. ताईला पाठव, मला इकडेही वाटाय. ताई व्हिडिओ बघेल. बघ किती मस्त वाटते वाटण. बारीक झाले. बाकी आहे ना वाटायचा. अजून एकदा वाटाय पाहिजे. आणि पाट्यावरची वाटायची टेक्निक थोडी वेगळी असते. आता मी आई वाटत असताना बघितला, तो वाटून झाला की थोडा पुढे पुढे आई ठेव होती आणि वाटायचा मागे होती. त्याचा लास्ट जो सेट आहे त्याच्यामध्ये एकदम बारीक होऊन झालं वाटण. 2 वेळेस वाटून झाला की इकडे पुढे पुढे येतो बरोबर तो. ती थोडी टेक्निक वेगळी आहे वाटायची. आणि इकडे एका साईडला स्नेल काय करतेस? भाजी धुवून. स्नेल भाजी धुवून घेते. कोणती भाजी आहे आज आपल्याकडे? मेथीची भाजी. मेथीची भाजी बघ ती मस्त आणि असते. वालाचं बेरड झालं पण. आणि वालाचं बेड पण झालंय. कसं वाटतं स्नेल गावी? मस्त मजा येते. मजा येते. नवीन एक्सपिरियन्स म्हणजे असं तरी येत असो गावी आम्ही, पण नवीन येऊन काहीतरी वेगळं डिश बनवलं पण मजा येते. आणि इकडे रायनो आपला सुकतोय मस्त. त्याला सकाळी आंघोळ घातली त्याला पण. 4 तास आंघोळ. 4 तास आंघोळ झाली त्याची. जेवढी अक्षय स्वतः पण आंघोळ नाही करत, मेथीची गाडी आंघोळ करते. मेथीची स्वच्छ भाजी स्नेलने धुवून घेतले. आणि आईचं पण वाटण इकडे चालू आहे. झालं.
तेवढा वाटत झाला. बघा वाटण किती मस्त बारीक झालंय. मस्त वरण आहे. आणि बोलते मस्त वरण आता. वरण बिरडा आणि मेथीची भाजी नाही. बघ जा घालताय बघा मेथीची भाजी. चला मेथीची भाजी पण बघूया. स्मेल बिरडा पण करते आणि बिरडा पण झालाय. वाटण पूर्ण मस्त रेडी झालंय. थोडी किती वेळ लागतं आई तरी पण वाटायला? आता किती टाइम गेला? 5 मिनिटं फक्त. हो मग लगेच होतं वाटण. लाईट पण संपवायची नाही. हो मग लाईट पण नाही लागत. आपल्या शरीराची पण एक्सरसाइज होते, व्यायाम होतो शरीराचा ना. लगेच होतं. वरणाला फोडणी द्या. लसूण देऊ ना. आला होय. आणि दुसरा पण वाटण लाटायला इकडे आलाय आपला. लसूण हाय लसूण हाय घातलेले. हो नको ना मग नको. भाजी. इकडे मेथी धुवून आणलं स्नेहलनी. आणि बिरडा झालाय मस्त बिरडा. भारी एकदम. आईने केले. आणि तर स्नेहल काय करतेस तू? मी मेथीची भाजी आणि डाळ. स्नेहल आता मेथीची भाजी एका साईडला. डाळ नाही, आपण वाटणाचं वरण करतोय कारण का आमच्याकडे टायगर आणि ओवी दिदी येणार आहे. त्यांना वाटणाचं वरण आवडतं म्हणून. अंशू दादा येणार आहे. अंशू दादा म्हणजे मुंबईला अंशू दादा आला काल. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल याच्या आधीचा व्हिडिओ लग्नाचा. आणि तो गेला त्याच्या घरी पाडल्याला. तो आज येणार आहे इकडे. आणि आपला गावचा किचन तुम्ही पण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. मल्टी टॅलेंटेड बायको आहे माझी. नाही एकाच वेळेला दोन्ही साईडला सगळेच जेवण असं करायचं. याचं काय ऐकू नका. एकाच वेळी 2-2 गोष्टी होणार आता. याचं कोणी ऐकू नका. सगळ्यांनी ऐका. सगळे ऐकतात. मल्टी टॅलेंटेड खरे बाहेर बसलेत आई. त्यांना एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे त्यांच्याकडे. ते पण आहे म्हणून मी शिकते त्यांच्याकडनं. आणि स्नेहल गावी येऊन गावच्या पद्धतीने स्वयंपाक कसा बनवायचा ते शिकते ना. तरी मेथीच्या भाजीची तयारी चालू आहे. त्यामुळे टाकले कांदा, मिरची, टोमॅटो आणि नाही कांदा मिरची लसूण. अच्छा कांदा मिरची लसूण. ओके. आणि ही फोडणी डाळ. डाळ हो डाळ आपण चांगली शिजवून घेतली इकडे. डाळ रेडी आपण शिजवून घेतली इकडे. आणि ती फोडणीला देतो. हो ह्याच्यात आपण घातलं राई, जिरं, कढीपत्ता, लसूण आणि टोमॅटो. वाटणात आपण कांदा घातला म्हणून फोडणीला नाही घालत. अच्छा वाटणात ऑलरेडी आपण कांदा घातला त्यामुळे फोडणीमध्ये कांदा नाही वापरलाय. आणि तो खोबरा कशासाठी मग? मेथीच्या भाजीसाठी वरून घालायला. अच्छा खोबरा मेथीच्या भाजीसाठी. त्याच्यानंतर बघून आईचं वाटण दुसरा पण झालंय का? झाला वाटण दुसरा पण. आईचं वाटण दुसरा पण झालाय. आई आता पाटा साफ करते, धुते म्हणजे. आणि इकडे वाटण ठेवलं नाही. बघा मस्त एकदम किती बारीक आहे बघा. इथे मिक्सर सारखा. आणि इथे लाईट पण आले. तर लाईट आली. आईचं पूर्ण दोन्ही वाटण झाल्यानंतर लाईट आले. आणि आई काय बोलतेस आई? आई पाटा दाखवते केवढा मोठा आहे. केवढा मोठा पाटा आहे. पाटा केवढा मोठा आहे.
आणि तो वाटण करून झाल्यानंतर असंच धुवून स्वच्छ ठेवायचा साफ करून. हा एवढा वरवंटा उचलणार पण नाही. मस्त. त्या वरवंटाचं वजन पण भरपूर आहे. बघू दे मला. मग केवढा वजन आहे बापरे. वरवंट्याचं केवढा वरवंटा वजन आहे. केवढा आहे. वरवंटाने बॉडी होऊ शकते एवढी मस्त आहे वरवंटा वजन. किती किलो असेल हा? वाटीत नाही ना तेव्हा त्याचं वजन. हो. झालं काय? इथे काय टाकलं आता? दोन्ही याच्यात थोडं थोडं हिंग घातलंय आणि मीठ घातलं. हिंग आणि मीठ. तर इकडे भाजीचा कांदा पोळतोय तोपर्यंत जी आपली जे आपलं वरण आहे ते फोडणीला घातलंय. त्याच्यामध्ये जे आईंनी वाटण वाटलंय खोबरं कोथिंबीर वरणासाठी वाटण ते तयार केले. हळद राई जिरं आणि ते लसूण. स्नेल घेते आता डाळीसाठी ना. वरण वरणासाठी. आणि इकडे मोठ्या काकी आल्यात. काकी हाय करा. आणि आई आहे. काकी वांगी घेऊन आले. कुठे वांगी? गावठी वांगी काकी घेऊन आलेत. बघा मस्त वांगी आहेत. मोठी अजून तर मस्त आहे एकदम. हे वांगी काकी घरी लावलं ना तुम्ही? घराच्या मागे मस्त गावठी वांगे एकदम. इकडे वाटण लावल्या त्याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकायची. हो हे थोडं फक्त चांगलं भाजून घेऊ. आणि इकडे मेथीची भाजी, त्याला कांदा मिरची चांगली पोळून घेतले. आपला कांदा जो आहे तो चांगला नरम झालाय. त्याच्यावर ही मी भाजी घालणार आहे आणि तसंच झाकण देणार आहे. कारण का मेथीची भाजी आपल्याला एकदा कडू असते. ती घातल्यावर ढळवत राहिलं तर ती भाजी अजून कडू होते. त्यामुळे आपण ती घालूया आणि त्याच्यावरच थोडं खोबरं घालून वाफ देऊया. जेव्हा भाजी नरम होईल त्याच्यानंतर आपण ती थोडीशी ढवू. आता स्नेल मेथी टाकून घेते याच्यामध्ये. फायनली आपलं सगळं जेवण रेडी झालं आहे. इकडे मेथीची भाजी आहे, हा बिरडा आहे, चपात्या केलेल्या आहेत आणि काय भात. आता जेवायला बसतोय. गावचं जेवण आणि ही शेंगांची भाजी आहे. स्नेहल आहे, आई आहे, इकडे पप्पा आहेत. तरी या सगळ्यांनी जेवायला. बघ मेथीची भाजी देऊ अजून थोडी दे. बस बस. चपात्या दोन. बिरडा 2 चपात्या फेवरेट. हां तुम्हाला पण 2 चपात्या. तर मंडळी मस्त दुपारचं जेवण झालं. खूप दिवसांनी गावच्या घरी जेवण आई पप्पांसोबत. म्हणजे ती एक अनुभव वेगळा असतो. कारण की आपण मुंबईला जॉबसाठी असतो, आईवडील गावी असतात. तर मग खूप मस्त वाटतं, बरं वाटतं जरा आल्यानंतर. आणि आता मी, आई, पप्पा आणि स्नेहल आम्ही चाललो आहे जरा असंच राऊंड मारायला गाडी घेऊन. आणि आपला गाव शिपोळे बंदर. दुपारची वेळ आहे, 2:30 वाजलेत. त्याच्यामुळे एवढं कोण दिसत नाही रस्त्यावरती वगैरे. एकदम शांत गाव आहे. जाऊया आपण, निघूया आता. चलो. हा माझ्या गावचा रोड आणि इकडे पोरं खेळतात क्रिकेट एवढ्या उन्हातून. इकडे या बाजूला आपल्या मारुतीरायाचं मंदिर आहे. तर मंडळी मस्त राऊंड मारून आलो आणि आपलं रायनो इथं पार्क केलं आहे. तर संध्याकाळ होतं जवळजवळ.
आणि आमचा अंशुदा पण आलाय पाळले गावातून. हाय कर. हाय. अरे पहिले तिकडे बाय कर. बाय 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 गोट्या. अंशुदा खाऊ घेऊन आलाय, त्याला पण आम्हाला पण बाय बाय. मॅम. आणि उद्या मी मुंबई जायला ना अंशुदा. दीदी काय झालं? काय दुखतंय? दीदी. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. पूर्ण दिवसाचा होता आपल्या गावचा. आणि उद्या मुंबईचा प्रवास रिटर्न. तर आता पूर्ण आमची बॅग वगैरे भरून झाले आणि आपला लॅपटॉप पण भरतोय. आणखी हा व्हिडिओ मुंबईला जाऊन एडिट होईल आणि मग तुम्हाला बघायला मिळेल. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट. बाय बाय.